रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण विश्वसंत नामदेव महाराजांच्या आत्मचरित्रपर अभंगातील पुढील अभंग अर्थात भाग 5वा याचा विचार करणार आहोत। महाराजांनी त्यांच्या जन्मपत्रिकेबद्दल एक अभंग स्वतंत्र लिहिला आणि ते स्वतः सांगू लागले, माझी जन्मपत्रिका कुणी तयार केली, कशी केली, त्याबद्दलचा अभंग पाहूया। महाराजांनी सुरुवात केली, माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खून सारू ऐका। माझं जन्मपत्रिका ही बाबाजी नामक ब्राह्मणांनी लिहिली आणि त्याची खून किंवा त्याच्यातल्या नोंदी मी तुम्हाला सांगतो। मग काय नोंद केली तर त्यांनी पहिली नोंद सांगताना त्यांनी सांगितलं, अधिक 92 गणित 1100 उगवता आदित्य रोहिणीसी। ते म्हणतायत की माझा जन्म शके 1992 अर्थात सन 1270 या साली झाला। त्या दिवशी रोहिणी नक्षत्र होतं आणि सूर्योदयाच्या वेळेला त्या नक्षत्रामध्ये माझा जन्म झाला। त्या दिवशी शुक्ल एकादशी कार्तिक रविवार प्रभव संवत्सर शालिवाहन शके। त्या दिवशी कार्तिकी एकादशी आणि वार रविवार होता आणि संवत्सर प्रभव संवत्सर शालिवाहन शके या दिनी माझा जन्म झाला। पुढे सांगताना म्हणतात की सर्वसामान्य बालकांसारखाच माझा सुद्धा जन्म झाला, त्यामध्ये काही दंतकथा लावू नका। कसा झाला तर प्रसवली माता मज मळमूत्री तेव्हा जिवेवरी लिहिले देवे। पण माझा जन्म जरी सर्वसामान्य जीवांसारखा झाला असला तरी माझ्या जीवेवर मात्र भगवंतानी सरस्वतीचं स्थानापन्न केलं। माझ्या जीवेवर भगवंताचं नामस्मरण त्यांनी जन्माच्या वेळेलाच ठेवलं आणि त्यामुळे माई प्रतिज्ञाच करून टाकली, शतकोटी अभंग करील मी प्रतिज्ञा, शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा, नाम मंत्र खुना वाचून पाहे। मी 100 कोटी अभंग करेल आणि भगवंताचं नाम मंत्र सतत त्याच्यात रंगून जाईल, माझी वाणी त्याला समर्पित करेल। आणि मला आयुष्य याच्यासाठी देवाने किती दिलं तर म्हटले 80 वर्ष आयुष्य पत्रिका प्रमाण। 80 वर्षाचं आयुष्य दिलं असं पत्रिकेचं प्रमाण आहे। पण नाम संकीर्तन नामया वृद्धी, पण मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्याची आणि माझ्या भगवंताच्या नामस्मरणाची वृद्धी केली मी, कारण सततच भगवंताचं नामस्मरण घेऊ लागलो। अशा प्रकारे त्यांनी आपली जन्मपत्रिका आपल्या समोर मांडली आत्मचरित्रपर अभंगामध्ये। रामकृष्ण हरी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण हरी।